नमस्कार मित्रांनो, यशसंपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत MPSC 2023 ग्रुप बी आणि ग्रुप सी या पेपरमध्ये आलेले गणित आणि बुद्धिमत्ता यावरील प्रश्न भाग 2. आता चला तर प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये म्हटलं आहे, बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? बुद्धिबळाचा पट कसा असतो? इकडे 8 असते. आठ किती असते? बुद्धिबळाच्या चौरसमध्ये सर्व बाजूने 8 असते. म्हणून काय करायचं? ह्या हा याचा आणि याचा गुणाकार होते. मग काय होते? 1 आणि 1चा वर्ग 1 अधिक 2 आणि 2चा वर्ग 2 गुणिले 2 म्हणजे 2चा वर्ग 4 3चा वर्ग. इथं काय होईल मित्रांनो? 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 8चा वर्ग. तर काय येईल? 1चा वर्ग 1 2चा 4 3चा 9 4चा 16 4चा 16 5चा 25 6चा 36 7चा 49 आणि 8चा 64. त्यांची बेरीज करा. 1 अधिक 4 5 5 आणि 4 9 1 अधिक 4 5 5 आणि 9 14 14 आणि 16 30 आणि 25 55 55 अधिक 31 55 अधिक 36 होईल. हातचा 91 91 अधिक 49 64 करा. होईल 1404. हातचाला 1 6 10 10 20 होईल 204. ते विधान बघा. सर्व शिक्षक कलाकार आहे. सर्व शिक्षक आहे शिक्षक. तो शिक्षक कलाकार आहे. काही कलाकार आनंदी आहे. काही कलाकार आनंदी आहे. आनंदी आहे. सर्व शिक्षक आनंदी आहे. सर्व शिक्षक आनंदी आहे का? नाही. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. ते आनंदी राहतात ते सर्व कलाकार राहतात. हे दिलं आहे का? काही जे आनंदी आहे, आनंदी हेच फक्त आहे ते कलाकार आहे. सर्व आनंदी आहे का कलाकार? नाही आहे. हे पण नाही. तर काय होईल? क आणि ड असत्य. क आणि ड हे असत्य होईल. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीच पट. तिच्या वयाच्या अडीच पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांची एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे वय 2 वर्षांनंतर किती? आता पहा. अंकिताच्या आईचे वय. गीता गीताचा भाऊ गीताची हे आई. बरोबर. तर काय म्हटलं आहे? तर समजा आपण एखादी संख्या ॲझ्युम केली. एखादी संख्या आपण अझ्युम केली आणि त्यानुसार जर आपण सोडवलं तर काय होईल? तर अंकिताच्या आईचं वय आपण 100 वर्ष घेतलं. 100 घेतलं. वर्ष नका 100 घेतलं. तर काय म्हटलं? अंकिताचं वय कसं आहे? तिच्या आईच्या वयाच्या अडीच पट आहे. अंकिताच्या आईचे वय अंकिताच्या आईचे वय म्हणजे अंकिताच्या वयाच्या अडीच पट आहे. म्हणजे किती होईल? अडीच पट म्हणजे किती होईल? 40. बरोबर. 40 गुणिले अडीच करा 100 होते. तर काय विचार? तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. कोणाचं वय? त्या आईचं. भावाचं वय किती होईल? 25 चोक 100. आता इथे काय करायचं? संख्या लहान करू. 5 8 40 5 5 25.
5 दुने 10 20, ते पण 100 म्हणजे काय येईल? 8 5 20 काय येईल? 8 5 आणि 20 हा काही यांचा रेशो येईल. तर ह्या रेशोमध्ये यांचं वय आपण गुणू. आता यांनी काय म्हटलं आहे? 8 आणि 5 13 आणि 33, 66 भागीला 33. कुणाचा वय विचारलाय? भावाचं. भावाचं वय किती आहे? 5. बरोबर. त्या 5 केव्हा केव्हाचं विचारलं आहे? 2 वर्षांनंतरचं. म्हणून काय येईल इथे? 2 ॲड करायचे. किती होईल? 33 दुने 66, 5 दुने 10 आणि 2 12 वर्ष. आता खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची काय म्हणतात ए बी सी डी ई एफ आणि जी एका भिंतीवर बसले आहे. त्यांचे सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. किती जण बसले आहे? 1 4 1 3 4 5 6 आणि 7 जण बसले आहे. कोणकोणीकडे आहे? पूर्वेकडे आहे. म्हणजे करा 1 7. सी हा डीच्या तत्काळ उजवीकडे आहे. म्हणजे का सी हा डीच्या तत्काळ उजवीकडे आहे. म्हणजे काय असा येईल? त्या उजवीकडे. हिची उजवी बाजू ही, डावी बाजू ही. बी हा अगदी टोकाला आहे व त्या शेजारी ई आहे. ही जाऊ दे, नंतर पाहू. जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. हा आणि एफच्या मध्यात आहे. हे इकडे एफ राहू शकते, हा ई इकडे राहू शकते. ई हा दक्षिणेकडील टोकापासून तिसरा आहे. दक्षिणेकडील टोक कोणतं? हे उत्तर, तर हे दक्षिण. दक्षिणेकडील टोकापासून तिसरा आहे. 1 2 3. ती इथे येईल. सीच्या उजवीकडे काय आहे? सी आहे. हा सी इथे येईल. हा संपला. ईच्या उजवी आता मग काय विचारा? बी हा अगदी टोकाला बसला आहे व त्याच्या शेजारी ई आहे. बी कुठं आहे? ह्या टोकाला समजा आपण इथं बी बसवला. ई बसेल का? नाही बसत. म्हणून बी कुठं येईल? त्या टोकाला. बीच्या शेजारी कोण आहे? सगळ्यात ई बसलाय. बरोबर. त्या शेजारी कोण आहे? हा जी. हा जी येईल. हा एफ येईल. तर काय विचारलंय? जीच्या उजवीकडे कोण बसलाय? जीच्या उजवीकडे कोण आहे? एफ. जीच्या उजवीकडे कोण बसलाय? एफ. तर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवार असेल. तर मंगळवार आहे. तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस किती? योग दिन म्हणजे केव्हा? 20 जून. विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी. आता ह्या का इथं जून. जूनचे सॉरी फरवरी. ते किती? बस याचे आजचे फरवरीचे किती? 28 होतं म्हणजे किती? 1. बरोबर. हा 7 1 राहिला. 7ने 31ला भागला किती राहिलं? 3. भागितलं 2. भागितलं 3. भागितलं 0 म्हणजे किती? 7 आणि 3 6. 8 आणि 1 9. 9ला 7 म्हणजे 7 न 4 आणि 3 4 7. 1 7 कटला पण 2. 2 दिवस पहिले घ्यायला लागेल. मंगळवारच्या पहिले काय येईल? सोमवार. सोमवारच्या पहिले रविवार. उत्तर काय येईल? रविवार. तर इथं काय म्हणताय? 4 5 8 13 14 17 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या मालिकेत राहणार नाही? इथं काय होईल?
हे बघा तर किती आहे, एक ॲड झाला, मग 3, ते किती, एक 4 आणि 1 मध्ये किती आहे, एकचा 5 आणि 8 मध्ये 3, 8 आणि 13 मध्ये 5चा, पुन्हा इथं तेच, तर काय झालं, 13 मध्ये 1 गेला 14, 14 मध्ये 3 गेले 17, 17 मध्ये 5 गेले 22, 22 मध्ये 1 गेला 23, 23 मध्ये 3 गेले 23 मध्ये, 23 मध्ये, 20 मध्ये, सॉरी 22 मध्ये 1 गेला, 22 प्लस 1 23, 23 प्लस 3 26, 26 प्लस 5 31, 31 प्लस 1 32, 32 प्लस 3 35, पहा याला 32, याला 35, आला हा 33 आला, म्हणून उत्तर हे 33. आता इथे पहा, ते काय म्हटलं आहे, शब्दाचे सर्व अक्षरे वर्णानुक्रमाने लावायचे आहे. आता पहा इथं खाली याचं N I D N D I F I, नंबरिंग देऊन देऊ आपण. त्यात 4 आहे, त्यात 5 आहे, याचा 9 आहे, ऑफचा 6 आहे, याचा 9 आहे, काय 14 आहे, तर पुन्हा 5 आहे, त्यात 4 आहे, आयचा 14 आहे, चा 21 आहे. आता इथे काय करायला लागेल आपल्याला, पहिले पुन्हा डी, सर्वात लहान संख्या कोणती याच्यात, डी आहे 4, तर डी 4 नंतर काय ते 5, 5 काय, 5 नंतर काय दुसरी कोण 6 आहे, ते 5 रिपीट आहे का, आहे, रिपीट आहे, 5 गेला, 5 गेला, 4 गेला, 5 नंतर काय आहे ते 6, 6 काय एफ, 6 डबल आहे का, नाही, 6 नंतर काय 9, आय 2 वेळा आहे, तर काय ते 3 वेळा आहे, तर 10, 11, 12, 13, 14, 14 मध्ये एन वेळा आहे, एन बदलले का बा, काय जागेवर आला, प्रश्न आला, म्हणून काही उत्तर एक येईल. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि नंतर तिच्या डाव्या बाजूला 90 अंशावर वळते. ती डाव्या बाजूला 90 अंशावर वळते. पूर्वेकडे, ते पूर्वेकडेशी गेली, मग 90 डिग्री, म्हणजे पुन्हा 90 डिग्री वळली, 90 डिग्री झालं डाव्या बाजूला, तर काय होईल, तर 50 किलोमीटर चालली म्हणते, 50 किलोमीटर चालली. आता तिच्या उजव्या बाजूला 135, पहिले 90 एवढे होईल, 90 पुन्हा इकडे 90 घेतो म्हटलं, 90 हे तर 45, म्हणजे हे वळते आणि 15 मीटर चालते.
मीटर चालते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे? डाव्या बाजूला कोणती आहे? ईशान्य. डाव्या बाजूला आहे ईशान्य. ईशान्यशील ना ही, ईशान्य. पूर्व ही ईशान्य. खालील वेन आकृती आणि तिच्या शब्दाचे पर्याय दिल्यामध्ये कोणत्या वेन आकृतीमध्ये अचूक शब्द दर्शवतो म्हणतो, अचूक दर्शवितो? इतिहास. इतिहास काय विषय आहे? भूगोल विषय आणि नागरिकशास्त्र विषय आहे. तसं आहे का? नाही. भारत आशियामध्ये आहे. भारत आशियामध्ये आहे पण युरोपमध्ये आहे का? हे नाही होत. कप बशी चहा. कप बशी चहा. कप बशी चहा हे नाहीत. फुले. आता बा हे फुले. हे फुले आहे. काही फुले स्वासिक आहे आणि काही फुले पांढरे आहे. म्हणून उत्तर हे येते. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथंच संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.